नमस्कार मित्रांनो, मी श्रीवर्धन इंगळे. आज आपला यूट्यूबला तिसरा ब्लॉग. तर आजपासून मी यूट्यूब आणि फेसबुक या दोन्हींवरही ब्लॉग अपलोड करत जाईन. चला सुरुवात करू आजच्या ब्लॉगची. दिवसाची सुरुवात झाली विकासदाजीला भेटून. विकासदाजीला भेटून गेलो किरण शेटकडे ट्रॅक्टर आणायला. किरण शेटचं झालं होतं मक्याचं खळं. जाऊन बघतोय तर किरण शेट आपल्या मकवरचं तिरपाल उघडं करत होते. मग काय, घेतला ट्रॅक्टर, निघालो घराकडे. आज आपल्याला आपल्या केळीच्या बागेला औषधं सोडायची आहेत. मग काय, घरी आलो, जोडला ब्लोअर. ब्लोअर जोडून गेलो हौदावर औषध करायला. तर हे वाघ बागेवर स्प्रे करण्यासाठी औषध करून तयार होते. मग काय, विकासदाजी म्हणाला मलाही घे ब्लॉगमध्ये. मग काय, घेतला विकासदाजीला ब्लॉगमध्ये. विकासदाजी लागलेले येड्यावणी करायला. मग काय, केलं आपलं औषध. आज आपण आपल्या बागेला पीएच ट्युनर आणि ॲग्रोपूर्ण सोडणार आहोत. मग काय, आलो केळीच्या प्लॉटपाशी आल्यानंतर औषधाचं मिश्रण केलं चांगलं आणि चालू केलं सोडायला. सोडून झाल्यानंतर आनंद पाटील आले ते रान रोटरायला. पाटलांबरोबर डिझेल आणलं. डिझेल टाकून चालू केलं रान रोटरायला. रान रोटरायला मी स्वतःच बसलो. मग काय, रान रोटरून झाल्यानंतर आपल्याला नवीन केळीचा प्लॉट लागवड करण्यासाठी सोडायचे होते बेड. मग काय, गेलो मामांकडे. मामांचा घेतला मोठा जॉइंडियर. मग काय, तिथून निघालो, गेलो आपली यंत्र आणायला. यंत्र जोडून रिवर्स आलो घराकडे आल्यानंतर घेतलं विकासदाजीला. गाडीवर टाकला विकासदाजीला आणि घेऊन आलो आपल्या शेतात आल्यानंतर विकासदाजीनं चालू केलं एका पट्टीत सरळ रेषेत बेड सोडायला. आयुष्यात काय कमवलं असेल नसेल, पण 2-3 मित्र खूप खास कमवलेत. सदैव अडीअडचणीत साथ देतात. मग काय, विकासदाजीने एका पट्टीत बेड सोडायला चालू केलं. तर ही होती आपल्या संपूर्ण दिवसाच्या कामकाजाची माहिती. तर आज माझ्या यूट्यूब चॅनलला टोटल 54 सबस्क्रायबर झाले आहेत. त्या 54 जणांचे मनापासून आभार. तुम्हीही आपल्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगची इथेच पूर्णता करतो. भेटू उद्या नवीन ब्लॉगसोबत. धन्यवाद.